तर नमस्कार मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की माझा मोबाईल नंबर चुकलेला आहे, मी काय करू? तर त्यासाठी काही अपडेट आहे का? तर आपण आज त्याविषयी बघूया. जर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे चुकलेले असतील, आधार कार्ड चुकला असेल किंवा मोबाईल नंबर चुकला असेल तर काय करता येईल त्यासाठी, तर ते कसं नीट करता येईल. तर काय होतंय, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता गडबडीमध्ये मोबाईल नंबर जरी चुकविता किंवा तुमचं आधार कार्ड चुकलेलं असतं किंवा डॉक्युमेंट इतर काही चुकलेले असतील, तर त्यासाठी तुम्हाला आता ते काही वेबसाईट आहे का, असं भरपूर सारे शेतकरी म्हणतात की एखादी वेबसाईट आहे का की आम्ही यावरती जाऊन ते मोबाईल नंबर डबल एकदा रिकरेक्ट करू. तर त्यासाठी सध्या तर काही वेबसाईट नाहीये. तुम्ही कुठं जरी गेलात किंवा कोणत्याही वेबसाईटवर टाकलं तरी तुम्हाला मोबाईल नंबर हा त्या ठिकाणी चेंज करता येणार नाही. तुम्ही ज्यावेळेस नवीन देखील फॉर्म भरता त्यावेळेस देखील तुम्हाला काळजीपूर्वक मोबाईल नंबर टाकायचा, कारण इथून पुढचं जे काही अपडेट आहे तुमचं, समजा पेमेंटचा असो किंवा तुमचं MTIDचं अपडेट असो किंवा MSID MTIDचं अपडेट असो किंवा तुमचं सोलर कधी येणार आहे, सर्वेला लोक कधी येतील, तुमचं इन्स्टॉलेशन कधी आहे, किंवा इथून पुढे जरी तुम्हाला काही सोलरचा प्रॉब्लेम आला तरी क्लेम करायचा असेल, समजा तुमचं जर सोलरला काही झालं, काही फुटाफुटी झाली, काही झालं, तर तुम्हाला जर क्लेम करायचं असेल तर तुम्हाला तो मोबाईल नंबर लागणारच आहे, कारण त्याच मोबाईल नंबरवरून तुम्ही क्लेम करू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं अडचण ते त्या ठिकाणी त्यांना सांगू शकता, किंवा तुमचं जे काही इन्शुरन्स होणार आहे ते देखील त्याच मोबाईल नंबरनुसार होणार आहे. तुमचं सोलर ज्यावेळेस इन्स्टॉलेशनला येतील त्याच मोबाईल नंबर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकायचा आहे. जर याला कदाचित तुमच्याकडून चुकला असेल तर तुम्हाला सध्या तर वेबसाईटवर तर मोबाईल नंबर परत एकदा रिकरेक्ट करण्याचं तर सध्या काहीच ऑप्शन नाहीये. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय पर्याय आहे, तर तुम्ही एकदा ऑफिसला जाऊन भेट द्या. ज्यावेळेस तुम्ही ऑफिसला भेट द्याल त्यांना एक अर्ज लिहून द्या, लेखी अर्ज, की माझा मोबाईल नंबर चुकलेला आहे आणि तुम्हाला रिकरेक्ट करून दुसरा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर तिथून काही तुम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला, तिथून काही सोल्युशन जर होत असेल तर त्या ठिकाणी तिथे होईल सॉल्व्ह, किंवा त्या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा 712वरील भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट येतात की 712वरील नाव चुकलं, कोणी म्हणतंय की माझं जे काही बँकेचं पासबुक होतं ते दुसरंच अपलोड झालंय, तर कोणी म्हणतंय की माझं दुसऱ्या सर्वे नंबरवरती शेत आहे त्यावरती बोरवेल होता परंतु मी दुसरा सर्वे नंबर ऍड केलाय. तर त्या ठिकाणी असं तुम्ही देखील चुका करू नका. सर्वे नंबर वगैरे व्यवस्थितच टाका आणि मोबाईल नंबर देखील तुमचा चुकला असेल तर तुम्ही एकदा ऑफिसला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं सोल्युशन देखील भेटेल. आणि असं जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याविषयी आपण व्हिडिओ बनवूयात आणि तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूयात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.